नमस्कार, मी पूर्वी भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। आज आहे कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आणि उद्या दहीहंडीचा सण। सगळ्यात जल्लोषपूर्ण असा सण उद्या येतोय आणि त्याआधी आज आपण कृष्ण जन्म साजरा करणार आहोत। तेव्हा आज घे भरारीमध्ये सुद्धा आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करूया। सुरुवात करूया या एपिसोडला। कृष्ण जन्म साजरा करण्याची प्रथा घराघरामध्ये आपण नेहमीच पाहत आलेलो, पण त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बाजारांमध्ये सुद्धा वेगवेगळं बरंच काही पाहायला मिळतं। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे। अर्थातच कोणताही सण म्हणला म्हणजे त्याची तयारी तर सगळीकडे सुरूच आहे आणि अशीच तयारी आपल्याला काही मार्केटमध्ये पाहायला मिळते। अगदी गर्दी झालेली आहे प्रत्येक मार्केटमध्ये या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खरेदीसाठी। अगदी श्रीकृष्णासाठीचे कपडे म्हणा किंवा मग त्यासाठी मिळणारे दागिने म्हणा, असे वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत ते बाजारामध्ये सध्या मिळत आहेत। मी आलेली आहे भुलेश्वरमध्ये आणि इथे एका दुकानामध्ये मला खूप छान श्रीकृष्णासाठीचे जे कपडे आहेत ते पाहायला मिळत आहेत, तेही तुम्हाला मी आज दाखवणार आहे। खूप छान सजवलेले आहेत इथे सगळीकडे श्रीकृष्ण बाजारांमध्ये। तुमच्या घरामध्ये असलेला बाळगोपाळाचा आकार बघून तुम्ही हे कपडे नक्कीच विकत घेऊ शकता। किती छान छान कलर, रंग, त्याचा कॉम्बिनेशन खूप छान आहे, तुम्ही बघू शकता। आणि या सगळ्यांची जी किंमत आहे ती साधारण 60 रुपयांपासून सुरू होते। हे झालं तर कपड्यांचं। आता आपण पुढे वळूयात। यामध्ये श्रीकृष्णासाठी असणारे जे दागिने आहेत त्यामध्येही आपल्याला खूप छान छान पर्याय इथे पाहायला मिळत आहेत। अगदी श्रीकृष्णाचे मुकुट असतील किंवा मग श्रीकृष्णाचे जे गळ्यात घालायचे हार आहेत त्यामध्ये खूप छान छान व्हरायटी आहे सगळीकडेच। आपण इथे पाहू शकतो, हे बघा, तुम्हाला आवडेल तसं प्रकार तुम्ही इथे घेऊ शकता। मुकुट आहे, हार आहे, कानातले आहेत, असे खूप छान छान प्रकार इथे आहेत। त्याच्यामध्ये तुम्हालाही खूप व्हरायटी पाहायला मिळेल असं आहे। हे बघा, अगदी त्याच्यामध्ये कलर्स आहेत, डायमंड्स आहेत, मोती आहेत, हे सगळे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील। श्रीकृष्णाच्या कपडे आणि दागिन्यांसोबतच महत्त्वाचा असतो तो म्हणजे मुकुट। आपण त्यामध्ये मधले प्रकार पाहूयात। अगदी खूप छान छान सुंदर आहेत। श्रीकृष्णाला आपण जे कपडे घेऊ त्याला शोभतील असे मुकुट आपण घेऊ शकतो। इथे त्याचेही खूप छान पर्याय आहेत। हे बघा, आपण पाहू शकतो किती सुंदर आणि छान पर्याय आहे। अगदी कलर म्हटले तरी ते आकर्षित करणारे आहेत एकदम। या सगळ्या वस्तूंची किंमत अगदी साधारण किमतीपासून 50 रुपयांपासून ते अगदी हजारांपर्यंत या सगळ्या वस्तूंची किंमत आहे। मी सध्या मुंबईतल्या भुलेश्वर मार्केटमधल्या लक्ष्मीनारायण वस्तू भंडार या दुकानामध्ये आहे आणि इथे आपल्याला अनेक प्रकारचे श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी लागणारे पाळणे पाहायला मिळत आहेत। अगदी खूप छान छान आहेत, मीना वर्क केलेले आहेत, छोटे मोठे असे वेगवेगळे आकार आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहेत। इथे आपण पाहू शकतो खूप छान असं आहे, चांदीचं असं लुक देण्यात आलेलं आहे याला। आपल्या घरी असणारा बाळगोपाळ जो आहे त्याच्या साईजवरून आपण हा पाळणा नक्कीच विकत घेऊ शकतो। आपण हा पाहू शकतो, यांनी हा इथे छान सजवलेला आहे हा पाळणा। अगदी छान श्रीकृष्ण यामध्ये ठेवलेला आहे, अगदी तो सजवून तुम्ही पाहू शकता। आपण मगाशी म्हटलं की श्रीकृष्णाला छान कपडे घातल्यानंतर त्याचे जे दागिने आहेत, मुकुट आहे, त्यानंतर जे त्याचं जे पूर्ण जे सौंदर्य आहे ते खूप छान दिसतं। पाळणा म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्येही अगदी हल्ली बाजारामध्ये खूप छान छान वेगळ्या व्हरायटीज देखील आपल्याला पाहायला नक्कीच मिळत आहेत। यासोबत आणखीनही खूप छान छान गोष्टी सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत। तुम्ही जर या श्रीकृष्ण जन्माष्टमीला अजून खरेदी केली नसेल तर नक्कीच हे सगळे पर्याय तुमच्यासाठी एक खूप छान पर्याय आहेत। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह मी स्वरदा वाघुले, एबीपी माझा, मुंबई।